नमस्कार मंडळी, स्वागत करतो तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलेलो आहोत किल्ले विसापूरला ट्रेक करण्यासाठी. तर आत्ता मी मळवली स्टेशनपासून तर इथे विसापूर ट्रेकिंग पॉईंटपर्यंत एका जीपने आलो आहे. तर विसापूरपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला सर्वात सोपा मार्ग म्हणजे ट्रेनने आहे. तर तुम्हाला इथपर्यंत कसं पोचायचं आहे, तर सर्वात पहिल्यांदा तुम्ही कुठे असाल तिथून यायचे पुणे स्टेशनला. तिथून तुम्हाला पुणे लोणावळा लोकलने मळवली स्टेशनला उतरायचं आहे. मळवली स्टेशनपासून उजव्या बाजूला आलात तर रस्त्याने पुढे पुढे यायचं आहे. आपल्याला तिथे किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी रिक्षा जीप वगैरे भेटून जातील. खाली रिक्षावाले खूप पैसे सांगतात, त्यामुळे तुम्ही थोडं वरती चालत आल्यानंतर रिक्षा किंवा जीपने तुम्ही यायचे. 70 ते 100 रुपये पर पर्सन हा चार्ज करतात. तर चला इथून पुढे आपण जाऊयात आपल्या विसापूर फोर्टकडे. ते तुम्हाला विसापूर ट्रेकिंग पॉईंटपर्यंत सोडतात आणि सरळ पुढे लोहगडकडे एक रस्ता जातो. तिथून आपल्याला ट्रेक करत करत वरती जायचं आहे. तुम्हाला गाडीने विसापूर ट्रेकिंग पॉईंटपर्यंत सोडलं जातं. तिथून पुढे आपल्याला या रस्त्याने चालत चालत आपल्याला गडाकडे जायचे. रस्ता खूप चिखलाचा आहे. पावसा पाण्यामुळे इथे खूप चिडचिड झालेली आहे. विसापूरपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला प्रामुख्याने 3 वाटा आहेत. एक म्हणजे पाटण गावातून, दुसरी म्हणजे भाजीलेणीपासून जंगल पॅचमधून आपण ट्रेक करून आपण विसापूरपर्यंत पोहोचू शकतो. तिसरी म्हणजे आपण लोहगड मार्गाने आपण किल्ले विसापूरपर्यंत पोहोचू शकतो. सर्वात सोपा मार्ग आपल्याला हा मिळून जातो. आत्ताच पाऊस उघडलेला आहे, त्यामुळे विसापूर किल्ल्यावरून काही छोटे छोटे धबधबे व्हायला लागले आहेत. तर मी तुम्हाला ते धबधबे दाखवतो. आपल्याला पाहू शकता आपण काही खायला वगैरे आपल्याला नाश्त्यासाठी सोय होऊन जाईल. वरती जाताना कमीत कमी 2 लिटर पाणी तुम्ही घेऊन जायचे, कारण वरती जास्त काही पाण्याची सोय नाही. तर चला आपण पुढच्या ट्रेकला सुरुवात करूया. विसापूर किल्ल्याबद्दल सांगायचं म्हटलं तर लोणावळा येथील मावळ दुर्गातील हा एक किल्ला आहे. हा किल्ला लोहगडापेक्षा रुंद आणि उंच आहे. किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून 3537 फूट आहे आणि किल्ल्याची जमिनीपासून उंची ही 1150 फूट आहे. पुण्यावरून हा किल्ला 65 किलोमीटर तर मुंबईहून 105 किलोमीटर आहे. इतिहास सांगायचा म्हटलं विसापूरचा तर औरंगजेबासोबतच्या पुरंदरच्या तहातील 23 किल्ल्यांमध्ये विसापूरचाही समावेश होता. हा किल्ला बालाजी विश्वनाथ यांनी इसवी सन 1713 ते 1720 या काळात बांधला. किल्ल्यावरून आपल्याला लोहगड, तिकोना, तुंग हे किल्ले पाहायला मिळतात. एक अर्धा तास ट्रेक केल्यानंतर तुम्ही
किल्ल्यावर येऊन पोहोचता. आल्यानंतर तुम्हाला प्रथमतः एक धान्याचं कोठार पाहायला मिळतंय. इथून पाहू शकता. बाजूला तुम्ही पाहू शकता आपल्याला पवना धरण या बाजूला आपल्याला पाहायला मिळतंय. आपण ट्रेक करत करत गडाच्या डाव्या बुरुजाच्या कडेने तटबंदीच्या कडेने आपण सरळ पुढे चाललेलो आहे. तर आपल्याला पुढे जाऊन पाहायचं नेमकं आपल्याला काय काय गडावरती वास्तू पाहायला मिळत आहेत. आज पाऊस असल्यामुळे खूप चिखल वगैरे झालेला आहे आणि गर्दी पण खूप आहे आज गडावरती. काही वेळ पुढे चालत आल्यानंतर आपल्याला इथे काही पाण्याचे टाके पाहायला मिळत आहेत. तुम्ही पाहू शकता या बाजूला हे काही पाण्याचे टाके आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला तर इथून पुढे आपण जाऊन पाहूयात नेमकं आपल्याला अजून काय काय पाहायला मिळतं इथे. झेंडा बुरुजापासून आपण कडेकडे तटबंदीच्या पुढे आल्यानंतर आपल्याला मध्यभागी एक चुन्याचा घाणा पाहायला मिळतो. आपल्याला या ठिकाणी पाहू शकता. चुन्याचा घाणा म्हणजेच तटबंदी वगैरे गडाचे जे काम असतं त्यासाठी लागणारे माल. आता कसं सिमेंट वगैरे वापरलं जातं, त्या काळात चुना वगैरे वापरून तटबंदीला चुना वगैरे लावला जायचा. त्यामुळे हा चुन्याचा घाणा त्यावेळेस वापरत यायचा. तर चला पुढे आपण जाऊयात त्या बुरुजाकडे आणि आपण तसंच पुढे जाऊन पाहूयात अजून आपल्याला काय पाहायला मिळतं. या ठिकाणी आपल्याला एक पाण्याच्या टाक्याजवळ मारुतीचं एक सुंदर असं शिल्प कोरलेलं पाहायला मिळतंय आणि या ठिकाणी भरपूर पाणी या ठिकाणी आपल्याला एक वस्तू पाहायला मिळते. आपण आतमध्ये जाऊन पाहूयात नेमकं काय आहे. बाहेरून पाहून असं वाटतंय की ही रचना धान्याच्या कोठाराची वगैरे असावी. तर चला आपण आतमध्ये जाऊयात. हे धान्याचं कोठार असावं त्या काळचं असं वाटते. याच्यावरती सागवानी छत असेल त्या काळामध्ये आणि या ठिकाणी हे धान्याचं कोठार असावं. धान्याचं कोठार पाहून झाल्यानंतर आपल्याला वरती अजून एक वास्तू पाहायला मिळते. तर वरती जाऊयात आपण आता. त्या ठिकाणी काय आहे आपल्याला ते पाहायचंय. तर चला वरती जाऊयात आपण.
या बांधकामाची पूर्ण पडझड झालेली आहे, त्यामुळे समजून येत नाही हा वाडा असेल की धान्य कोठार असेल, हे संबंध जरा अवघड जाते. यामुळे 2 दरवाजे आहेत त्याला. तर चला इथून आपण पुढे जाऊयात. अजून काय काय आहे ते आपल्याला अजून पुढे पाहायचं आहे. तर चला पुढे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी 3 ते 4 पाण्याचे टाके पाहायला मिळतात. पुढे पुढे गेल्यानंतर आपल्याला अजून 2 पाण्याचे टाके पाहायला मिळत आहेत. त्या ठिकाणी एक मोठा पाण्याचा टाका आहे. त्याच्या पुढे आपल्याला 3-4 छोटाले पाण्याचे टाके पाहायला मिळते. हे थोडे छोटे आकाराने छोटे आहेत आणि हे पाण्याचं टाका आहे ते थोडं मोठं पाण्याचं टाका आहे. पाण्याचे टाके पाहून आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी 2 टोपा पाहायला मिळतात. टोपांपासून आपण पुढे आल्यानंतर आपल्याला एक इथे पाण्याचा तलाव पाहायला मिळतो आणि त्याच बाजूला एक मंदिर आहे. तर चला आता आपण ते मंदिर पाहायला जाऊया. या ठिकाणी एक महादेव मंदिर आहे आणि मंदिराच्याच पाठच्या बाजूला आपल्याला एक पाण्याचं कुंड पाहायला मिळते. तर आता इथून आपण आधी मंदिरात दर्शन घेऊया महादेवाचं आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. महादेव मंदिरापासून आपण चालत खाली आल्यानंतर तलावाच्या शेजारा अजून आपल्याला एक पाण्याचं टाकं पाहायला मिळतंय. पावसाला जोरदार सुरुवात झालेली आहे. त्याला लवकरात लवकर गडावरती सर्व काही पाहून आपल्याला परतीच्या प्रवासाला सुरुवात करावी लागेल. भरपूर प्रमाणात पावसाला सुरुवात झालेली आहे. वरती अजून आपल्याला काही पाण्याचे टाके पाहायला मिळत आहेत या बाजूला. विसापूर किल्ल्यावरती आपल्याला भरपूर असे पाण्याचे टाके पाहायला मिळतात. त्यामुळे जुन्या काळात त्या ठिकाणी पाण्याची काही कमतरता नसेल असं पाहायला मिळतंय. या ठिकाणी सुद्धा आपल्याला 2 पाण्याचे टाके पाहायला मिळतात आणि या ठिकाणी एक तलाव दिसतोय आपल्याला. त्या बाजूला एक इथेही एक पाण्याचं टाकं दिसते आपल्याला. भरपूर प्रमाणात असे पाण्याचे टाके आपल्याला गडावरती पाहायला मिळतात. या ठिकाणी देखील काही पाण्याचे टाके आहेत, ते पाहू शकता. या ठिकाणी आपल्याला एक बुरुज पाहायला मिळतोय. तर आपण आता त्या बुरुजावरती जाऊयात. या ठिकाणी आपल्याला एक दगडी बांधकामातील पाण्याचा तलाव पाहायला मिळतो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी हा एक तलाव आहे. भरपूर असा पाऊस झालेला आहे, त्यामुळे पूर्ण कपडे वगैरे ओले झालेत. थंडी किंवा वाजते. तर आपण आता गडात पुढे जाण्यात अजून काय आहे ती पाहूयात आणि खाली उतरूया.
तर अशा प्रकारे संपूर्ण किल्ला आपला पाहून झालेला आहे. तर आता आपण गड उतरायला घेतोय. तर चला आता आपण खाली जाऊयात आणि आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात करूयात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. टेक केअर. बाय बाय.